आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। रवींद्र धंगेकर यांची जागा वाटपामध्ये भाजपकडून कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे। रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचंही सांगितलं जात आहे। जागा वाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे। निवडून न येणाऱ्या जागा भाजप आम्हाला देत असल्याचा धंगेकर यांचा आरोप आहे। पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये रवींद्र धंगेकरांचा मुलगा आणि पत्नी यांना महायुतीने उमेदवारी नाकारली। या दोघांनाही महायुतीत उमेदवारी मिळावी यासाठी रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत प्रयत्न केले, मात्र भाजपने प्रभाग 24 मध्ये दोघांनाही उमेदवारी न देऊन त्यांची कोंडी केली आहे। त्यामुळे आता रवींद्र धंगेकर आता आपल्या मुलासाठी आणि पत्नीसाठी वेगळा पर्याय शोधण्याच्या तयारीत दिसत आहेत। काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी भाजप शिवसेनेची युती तुटली म्हणून सांगत अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती करणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर देखील रवींद्र धंगेकरांनी वेगवेगळी वक्तव्य केली, मात्र राज्य स्तरावरून पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती होणार असल्याचं सांगितलं आणि भाजपने आज प्रभाग 24 मधील त्यांचे 4ही उमेदवार जाहीर केले। त्यामुळे आता पत्नी आणि मुलगा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं असेल तर त्यांना अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत। प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपने गणेश बिडकर यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यासोबत बाकी 3 जागेवर देखील भाजपचे उमेदवार देण्यात आले। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।